अमीगोस हुक्का पार्लर पर पड़ी रेड। ये रेड डीसीपी समीर शेख डीसीपी जोन 6 स्क्वाड द्वारा मारी गई है। एपीआई राजू सोलंकी और देवनार पुलिस स्टेशन की टीम द्वारा नेतृत्व किया गया। 13 ग्राहक और लाउंज स्टाफ को गिरफ्तार किया गया। प्रतिबंधित हुक्का फ्लेवर के साथ कई हुक्का पॉट जब्त किए गए। अतिरिक्त सीपी डॉक्टर महेश पाटिल की देखरेख में सफलतापूर्वक छापा मारा गया। अशा प्रकारची परवानगी मागण्यात येणार नाही। तिथे कोणी चालू करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। पण अध्यक्ष महोदय, आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्ताव पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली। तो कायदा आपण केला। आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे। 3 वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे। पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील। दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन बेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल। 18 पासून 25 पर्यंत सातत्याने सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। आज दुर्दैवाने विशेषतः तरुण पिढीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या वाढत चाललेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, हे जे काही हुक्क्याचे ते काय म्हणतात गुडगुडे ते जे असतात त्याच्या विक्रीवर कुठलंही बंधन टाकता येणार नाही। याचं कारण काय, ते सॉव्हेनियर म्हणूनही विकलं जातं। त्यामुळे ते केवळ हुक्क्याकरताच विकलं जातं असं नाही आहे आणि आपण टाकली तरी ती काही टिकणार नाही। आपल्याला इफेक्टिव्हली कारवाई जी आपण सांगितली ती जे अशा प्रकारचा ऑफेन्स करतात त्यांच्यावर केली पाहिजे। आता आपण जेव्हा कायदा केला तेव्हा सुरुवातीला तो सॉफ्ट ठेवला। 2 ते 3 वर्षाची आपण शिक्षा म्हटलेली आहे त्याच्यामध्ये। अशा शिक्षेच्या केसमध्ये कोणालाही अरेस्ट होत नाही। नवीन कायद्याप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना केवळ नोटीस द्यावी लागते आणि चार्जशीट कोर्टात पाठवावी लागते। आणि म्हणून थोडं जेव्हा कोणी जेलमध्ये जातं ना तेव्हा थोडी भीती असते। जेलमध्ये जायचं नसेल तर फार भीती लोकांना राहत नाही। म्हणूनच मी सांगितलं की याच्यात रिपीट ऑफेन्स करता जे रिपीट ऑफेन्सेस आहेत याच्याकरता अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि परमनंट त्यांचा जो काही हॉटेलचा किंवा जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द होईल। आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात आणून दिलेली आहे की अशा प्रकारच्या पार्टीज या सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाइज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो। त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। जसं तुम्ही हुक्का पार्लरच्या त्या लायसन्सवर आणि त्या व्यक्तीवर कारवाई करणार तसं त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या पद्धतीचं पिढ्याने पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार? पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही, पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल।